नमस्कार. MN न्यूजमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. आमचे अध्यक्ष सन्माननीय अविनाशजी तिकुने त्यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शनाखाली आज संपूर्ण लोणावळा खंडाळा टॅक्सी संघटना चालक मालक यांना ओला उबेर व रॅपिडो या ऑनलाईन भांडवलदार कंपन्यांच्या विरोधात 3 दिवसाचं साखळी उपोषण करण्यात येत आहे. खरं तर आमची एवढीच मागणी आहे की मुंबई पुणे मेट्रो सिटीमध्ये ओला उबेर कंपन्या चालतात, बिझनेस करतात, ठीक आहे, सरकारने त्यांची त्यांना परवानगी दिली, ते पण मान्य आहे. परंतु ही लोणावळा शहर एक डोंगर कपारीत राहणारं एक छोटंसं शहर आहे, ग्रामीण भाग आहे. ती लोकं तिकडून इकडे येतात, भाडं सोडतात, परंतु ती लोकं इकडून परत जात नाही. ती लोकं बुकिंगसाठी थांबतात व इथनं परत ऑनलाईन बुकिंग घेऊन मुंबईला जातात. मग आम्ही करायचं काय? आमच्या पोटावरती पाय देण्याचं काम या ओला उबेर भांडवलशाही कंपन्यांकडून होत आहे. सतत अनेक दिवसांपासून अनेक वर्षांपासून आम्ही त्यांच्याविरुद्ध आंदोलन करत आहे. माझी आपल्या सर्व पत्रकार बांधवांची की एवढीच मागणी आहे की आपण आमची बातमी तिथपर्यंत पोचवा, आमची मागणी पोचवा की लोकप्रतिनिधी आमदार साहेब, खासदार साहेब यांनी आम्हाला न्याय द्यावा. ओला उबेर कंपनीला लोणावळा शहरातून हद्द पार करावी एवढी आपणास विनंती करतो. व आमच्या परिवाराची उपासमारी जी आहे ती उपासमारीला आम्हाला रोजगार द्यावा, आमच्या परिवाराचं पालन पोषण करण्यासाठी आम्हाला न्याय द्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बंदी आहे. RTOच्या नियमानुसार त्यांनी RTOचा जो काही टॅक्स आहे किंवा जो काही परवाना आहे, लिगल परवाना आहे, ते त्यांच्याकडे नाही आहे. तरी पण इथे ओला, उबेर, रॅपिडो जे काय ऑनलाईन कंपनी आहे ते सगळे चालतात आहे. हे RTOला आम्ही 50 वेळा कंप्लेंट देऊन देखील त्यांनी येतात, 2-4 दिवस येतात, ॲक्शन घेतात आणि त्यानंतर गायब होतात. त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचं ॲक्शन घेतली जात नाही, त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा दबाव नाही आहे. या भांडवलदार कंपन्या यांनी इथं इतकं धंद्याची म्हणजे वाट लावलेली आहे की अक्षरशः आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. आम्हाला नगरपालिकेने देखील ठराव मंजूर करून दिलेला आहे की लोणावळा खंडाळ्यामध्ये ओला, उबेर, रॅपिडो ऑनलाईन कंपन्या या बंद झाल्या पाहिजेत. तर याच्यावरती कुठल्याही प्रकारचं ॲक्शन घेतली जात नाही आहे, याच्यावरती कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नाही आहे. आमची एकच मागणी आहे, आमदार साहेब, खासदार साहेब आणि पोलीस प्रशासन, RTO या सर्वांना आमची कळकळीची विनंती आहे की कोणत्याही परिस्थितीत हे इलिगल ॲप हे सर्व बंद व्हायला पाहिजे आणि आमच्या पोटावरती जो पाय पडलेला आहे, आमचा धंदा जो पूर्णपणे ठप्प झालेला आहे तो पुन्हा आम्हाला चालू करून द्यावा व्यवस्थित. हीच आमची एकच मागणी आहे. अविनाश भाऊ तिथे ओला उबेर कंपनीला लढा देतोय, पण 8 वर्ष फक्त आम्हाला आश्वासनं सोडून काहीच भेटलेलं नाही. याआधी 11 महिने ओला उबेर बंद झालं होतं. त्यावेळेस आमदार पण नव्हते सुनील अण्णा, त्यावेळेस जर बंद करू शकले होते तर आता 2 टाईम अण्णा आमदार झाले, तरी आत्ता का बंद होत नाही याचा भरपूर आम्ही पाठपुरावा केलेला आहे. RTOकडं केलं आहे. स्वर्गीय अजितदादा पवार यांनी आम्हाला शब्द दिला होता की आम्ही लोणावळ्यात ओला उबेर बंद करून देतो, तरी देखील होत नाही. त्यानंतर RTOवाले 2 दिवस कारवाई करतात, त्यानंतर कुठलंच हे होत नाही. पहिलं ठीक होतं, ओला उबेर हे फक्त मुंबई पुण्याचा व्यवसाय करत होते, पण आता काही दिवसांपासून इथं रिक्षाचे भाडे पण हे लोक मारतात. 150-200 रुपयात टॅक्सी यायला लागली. इकडनं एकविराला जायचं 150 रुपयात टॅक्सी येतात. रिक्षावाल्यांची पण उपासमार होती. यानंतर आमचा जर मुंबई पुण्याचा व्यवसाय तुम्ही घेऊन जात आहे, आमचा साईड सीनचा व्यवसाय, आता साईड सीनला यांच्या गाड्या 8 तास 80 किलोमीटरच्या हिशोबाने 1000-1200 रुपयात पळतात. ते मुंबई पुण्याचा व्यवसाय नेला, आता आमचा लोकलचा पण व्यवसाय नेतात. आम्ही लोकांनी करायचं काय? 10-15 दिवस झालं गाड्या दरवाजासमोर उभ्या आहे, हप्ते भरायला पैसे नाही आहेत. तिथे गाड्या ओढून न्यायची वेळ आलेली बँकेची. याच्यावरती कुठल्याच प्रकारचा म्हणजे प्रत्येक वेळेस गेलो की एवढ्या दिवसात बंद होईल, तेवढ्या दिवसात बंद होईल. यावेळेस जोपर्यंत ओला उबेरचा आम्हाला काही ठोस निर्णय भेटत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही आहे. 3 दिवसाचं साखळी उपोषण आहे. 1 मेला कामगार दिना रोजी
मिसिंग लिंक प्रकल्पाचं उद्घाटन आहे. या उद्घाटनाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, संपूर्ण त्यांचं महामंडळ येणार आहे. त्या दिवशी 3 दिवसात जर आम्हाला काही निर्णय भेटला नाही, 1 मे रोजी संपूर्ण 304चे टॅक्सीवाले एक्सप्रेस हायवेला रास्ता रोको करणार आहे. जिथं मिसिंग लिंकचं उद्घाटन आहे तिथं आमच्या टॅक्सी उभ्या असतील. त्याआधी प्रशासनाने याची नोंद घ्यावी, अन्यथा या आंदोलनाला हे चिघळून देऊ नका. शांततेत चालू आहे, शांततेत आमच्या मागण्या पूर्ण करा. आमच्या काय मोठ्या मागण्या नाहीत. ओला उबेर रॅपिडो कंपन्या फक्त लोणावळा शहरातून इकडं 7 किलोमीटर, इकडं 7 किलोमीटर एवढंच आम्हाला बंद करून द्या. टॅक्सी असोसिएशनचा प्रथम महिला आयुष्य जाधव. आज आम्ही इथे एकत्र सगळे माझे बंधू बांधव बसलेले आहेत. त्याचं कारण आणि त्याची मागणी एकच आहे. गेले 8 वर्ष आले, मी पण या लढ्यामध्ये त्यांच्याबरोबर 8 वर्षापासून आहे. आमची जास्त काही मोठी मागणी नाही आहे, फक्त एकच आहे की ओला उबेर इथं येऊन देऊ नका, आमच्या पोटावर पाय देऊ नका. आज रिक्षाला जर ते 100 रुपये 200 रुपयात जर घेऊन जाईल तर आम्ही रिक्षावाल्यांनी पण काय करायचं. आणि आमच्या रिक्षावाल्यांकडून पण लोणावळा खंडाळा टॅक्सी संघटनेला पाठिंबा दिलेला आहे सर्व रिक्षावाला चालकांनी. त्यानंतर माझी एकच इच्छा आहे, आज ठाण्यामधले जे आपले प्रताप सरनाईक यांनी जसं हिंदी आणि मराठी याच्यासाठी जो लढा दिला मस्त वाटलं, तसं आमच्यासाठी त्यांनी एक लढा द्यावा की ओला उबेरला बंद करून फक्त लोणावळा खंडाळ्याला एक न्याय मिळवून द्यावा की आज आमची उपासमारीची वेळ आली आहे. आम्हाला एक तुम्ही जर न्याय दिला तर आमची पोरं बाळा, आमचं सगळ्यांचा परिवार एकत्र येऊन चांगल्या प्रकारे आमचं पण काहीतरी घडलं पाहिजे, अशी मी पण एक माझी इच्छा व्यक्त करते आणि आम्हाला न्याय मिळावा हेच मी बोलते. धन्यवाद. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी MN न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.